नमस्कार मैत्रिणींनो, चारूस क्लासी फॅशन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत 34 इंच छातीचं कटोरी कटिंग पेपर पॅटर्न बघणार आहोत। तर माप बघूया आपण पहिल्यांदा। तर माप बघा, याप्रमाणे आहेत, मी वाचून दाखवते। उंची 14 इंच आहे, अप्पर चेस्ट 32 इंच, मेन चेस्ट 34 इंच, कमर 28, आर्म होल 15, पुढचा गळा 7.5 आणि मागचा गळा 9 इंच। तर चला आता आपण पेपर ड्राफ्टिंगला सुरुवात करूया। तर हे बघा, मी इथे पेपर घेतलेला आहे, हा डबल घडी करून घेतलेला आहे, ठीक आहे। बंद घडी माझ्या बाजूला आणि ओपर समोरच्या बाजूला। तर आता सर्वात आधी उंची टाकायची आहे बंद घडीकडनं। तर उंची इथे आहे 14 इंच, तर 14 अधिक 1 15, 14 अधिक 1 15, या बाजूने सुद्धा 15। सरळ रेषा मारून घ्यायची आहे दोन्ही पॉइंट जोडून, अशा पद्धतीने। आता इकडे शोल्डर 5 इंच शोल्डर आणि मुंढा उंची 5 इंच। खालच्या बाजूला सुद्धा जितकी शोल्डर आहे तितकं इथे मार्किंग करून घ्यायचं। या बाजूने 5 इंच पॉइंट जोडून घ्यायचे। ही मुंढा उंची झाली, ही झाली छाती रेषा किंवा चेस्ट लाईन म्हणतो आपण, ठीक आहे। आता इथे आपण चेस्टचं माप टाकूया। अप्पर चेस्टचं माप टाकायचं आहे आपल्याला। बॅक पार्ट काढताना अप्पर चेस्ट महत्वाचं आहे। अप्पर चेस्टचं मापाने आपल्याला चेस्ट लाईनवर माप टाकायचं आहे। तर अप्पर चेस्ट आहे 32, तर 32चा चौथा 8 इंच, 8 वर मार्क केलं आणि 1.5 इंच मार्जिन। खाली कमरेचा माप टाकायचा आहे। कमर घेर आहे 28, 28चा चौथा 7 इंच आणि 1 इंच टक्स रुंदीसाठी घ्यायचं आहे आपल्याला। तर 1 इंच 7 अधिक 1 8, 8 इंचावर मार्क केलं। पुढे 1.5 इंच मार्जिनसाठी। आता या रेषा जोडून घ्यायच्या आहेत। ही आहे मार्जिनची आणि ही आहे फिटिंगची रेषा। आता इथे फिटिंग रेषेपासून आतमध्ये 1.5 इंच, अर्धा ते 1.5 इंचावर मार्क करायचं। क्रॉस मध्ये 1 इंच आणि मुंढा उंचीचा, इथे मुंढा उंचीचा मध्य काढायचा आहे। 5 इंच आहे, तर त्याचा मध्य 2.5 इंच आणि थोडं हा मध्य जो आहे त्याच्या खाली थोडं अर्धा इंच खाली जायचं आणि तिथून आपल्याला हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे। फिटिंग रेषेच्या इथे खाली 1/2 इंच घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे आकार द्यायचा आहे। तर आता हा आकार आपल्याला द्यायचा आहे मुंड्याचा। तर हा मध्य आहे आणि त्याच्या खाली अर्धा इंच घेतलेला आहे, तर तिथून आपल्याला आकार द्यायचा आहे, ठीक आहे। असा डायरेक्ट ह्या मध्यापासून स्टार्ट नाही करायचं, थोडंसं खालच्या बाजूला असं जायचं आणि मग हा आकार असा आधी डॉट डॉट करून द्यायचा आहे आणि मग व्यवस्थित आकार द्यायचा त्याच्यावर, ठीक आहे। तर बघा, हा झाला आपला बॅकचा मुंढा आकार, ठीक आहे। हा बॅकचा मुंढा आकार झाला। आता इथे शोल्डर पट्टी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मैत्रिणी तुम्हाला सांगते, रेडी शोल्डर घ्यायची आहे आपल्याला, जेवढी हवी तेवढी, आणि त्याच्यामध्ये 1/2 इंच कंपल्सरी ऍड करायचं आहे, ठीक आहे। आता इथे 2.5 इंच कंपल्सरी आपलं 2.5 इंच शोल्डर पट्टी हवी आहे आणि त्याच्यामध्ये 1/2 इंच आपण ऍड करणार। तर इथे 3.25 मार्जिन येणार, ठीक आहे।
इथे तुम्ही हवी तेवढी घेऊ शकतात. तर मी इथे 2.5 इंच रेडी शोल्डर आणि 1.5 इंच त्यामध्ये ऍड केलेला आहे. तर 3.25 इंच आलेला आहे आणि गळा रुंदी इथे राहिलेली आहे 1.25. तर याचा विचार करायचा नाही मैत्रिणींनो की 1.25च शोल्डर आली, आता गळा कसा आहे, आपला गळा छोटा येणार, काही नाही. याचा विचार करायचा नाही. व्यवस्थित शोल्डर बिलकुल उतरणार नाही. तुम्ही या पद्धतीने माप टाकून बघा. ठीक आहे. आता काय करायचं, आता हा बॅक पार्ट झालेला आहे आपला. ठीक आहे. बॅक पार्टचा चार्ट मी तुम्हाला हा डायग्राम काढून दाखवला. आता आपण हे 2 मी घेतलेले आहे पार्ट. तर याच्यावर मी फ्रंटचा पार्ट म्हणजे कटोरी वगैरे सर्व काढणार आहे डायग्राम, आणि हा खालचा जो आहे तो बॅक पार्ट आपण काढायचा आहे. तर आधी पूर्ण आपण याच्यावर डायग्राम काढून घेऊया आणि मग कट करूया. आता फ्रंटचा मुंडा काढायचा आपल्याला. तर फ्रंट मुंड्यासाठी हा जो बॅक मुंडा आहे तिथून 1/2 इंच खाली जायचं. ठीक आहे. 1/2 इंच खाली जायचं आणि हा जो मध्य आहे मुंडा उंचीचा तिथून 2 रेषा आतमध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे. हा आपला इथे 1/2 इंच वर शिवण्यामध्ये जाणार आहे. तर तिथून ही अशी तिरकस लाईन ओढून घ्यायची आणि मग इथून आपल्याला आता ही ते मध्य आपला आतमध्ये आपण घेतलेला आहे पॉइंट. ठीक आहे. इथे तर इथून असा हात फिरवत बरोबर हा फ्रंटचा मुंडा आकार द्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने हे बघा, हा झाला आपला फ्रंटचा मुंडा आकार. ठीक आहे. आता काय करायचंय, फ्रंटचा पहिल्यांदा गळा उंचीचं माप टाकूया. तर फ्रंटचा गळा आहे, पुढचा गळा आहे 7.5 इंच. तर ही गळा रुंदी जिथे मार्क केलेलं आहे आपण इथे 1.25 वर, तिथून क्रॉस मध्ये गळा उंचीचं माप टाकायचं आहे. ठीक आहे. 7.5 आहे तर 7.5च घ्यायचं आहे, वाढवायचं नाही. 7.5 आहे, 7 आहे तर तेवढंच माप टाकायचंय. खाली सरळ रेषा. आता इथे 1.25 आहे तर इथे मी 2.25 ते 2.5 इंच गळा घेऊ शकते. ठीक आहे. तर मी इथे 2.5 इंच घेते. 2 पॉइंट जोडून घ्यायचे. हा झाला गळ्याचा आकार. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही इथे देऊ शकता. ठीक आहे. जसं की बघा इथे मी टाकून ह्या वेळेस वेगळा दाखवते तुम्हाला गळा. हा जो क्रॉस आहे त्याचा मध्य घ्यायचा. इथे हा मध्य. आता खालून पुन्हा याचा मध्य घ्यायचा. हा मध्य घ्यायचा. ठीक आहे. आता हा इथे क्रॉस मध्ये असा खाली जोडायचा. थोडासा बाहेर काढायचा, थोडासा 1/2 इंच, आणि हा इथून असा जॉईंट द्यायचा. हे बघा, हा असा गळा तुम्ही पुढे घेऊ शकता. ठीक आहे. असा गळा, पान गळा, मटका गळा, कोणताही गळा फ्रंटला तुम्ही घेऊ शकता. पण शक्यतो कटोरी ब्लाउजला गोल गळेच पुढच्या बाजूला घ्यायचे आहेत. गोल गळे छान दिसतात. ठीक आहे. तर हा मी इथे गोल गळा घेतलेला आहे. शक्यतो कटोरीसाठी असेच गळे घ्यायचे असतात. ठीक आहे. तर आता इथून खालच्या बाजूला आपल्याला वरून पूर्ण उंची त्याच्यामधनं 1.5 इंच कमी करायची आहे. तर पूर्ण उंची आपली म्हणजे जी रेडी आपल्याला हवी आहे ती पूर्ण उंची. तर इथे 14 इंच रेडी आहे. तर 14 मधून 1.5 इंच वजा करायची. 14 वजा 1.5 इंच. 14तून 1 गेले 13 आणि 13तून अर्धा गेला 12.5. 12.5. तर 12.5 वर आपल्याला इथे वरून खाली मार्क करायचं. 12.5 वर इथे मार्क करायचं दोन्ही बाजूला.
आणि ही रेषा सरळ जोडून घ्यायची। ही झाली आपली। हे आपल्याला काय मिळालं, मी तुम्हाला आधी पण व्हिडिओमध्ये दाखवलंय, पहिला मागचा व्हिडिओ मी जो दाखवला, ही आपली योगपट्टी आहे। ठीक आहे, हे आपल्याला योगपट्टीचं माप मिळालं। आता इकडनं फिटिंग रेषेपासून फिटिंग रेषेपासून 2.25 इंच घ्यायचं आहे। 2.25 इंचवर 2.5 ते 3.25 इंच मार्क करायचं। तर इथे 2.25 घेते मी। हे पण कटोरी आपण जी माप टाकतो कटोरीसाठी, तर हे छातीप्रमाणे टाकायचं मैत्रिणी। पुढे तुम्हाला हळूहळू जसे ब्लाऊज पुढचे दाखवणार आहे, हळूहळू मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तुम्ही व्हिडिओ फक्त लक्ष देऊन बघा आणि प्रॅक्टिस करा पेपरवर। ठीक आहे, आता इथे मी घेतलेला आहे 2.25 आणि इथून फ्रंट मुंड्यापासून आपल्याला इथे आतमध्ये 2.5 इंच, 2.25 आणि 2 असे 3 पॉइंट मार्क करून घ्यायचे आहेत। आणि इथे गळ्यापासून वर 1.5 इंच खालून वर 1.5 इंच घ्यायचं, मार्क करायचं 1.5 इंचावर, किंवा इथून वरून 5 ते 5.5 गळा उंचीप्रमाणे हे माप घ्यायचंय मैत्रिणींनो। म्हणजे फिक्स माप 5 इंचावर टाकायचं, पण गळा जर जास्त मोठा असेल तर थोडं कमी जास्त करू शकतो आपण इथे। ठीक आहे, आता इथे आलेला आहे बघा 5.25, तर इथे 5.5 घेऊया आपण। तर जसा इथे आकार ऍडजस्ट होईल त्याप्रमाणे घ्यायचा आहे। आता काय करायचं, इथून सरळ रेषा वर घ्यायची आहे, आखून घ्यायची, आणि हा जो आपला पॉइंट आहे तो पॉइंट या रेषेला असा क्रॉस मध्ये जोडायचा। ठीक आहे, हा असा जोडला। आता इथे आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा। हे बघा किती सोपं आहे। हे असा मस्त छान पैकी आपला कटोरीचा आकार येतो। हे बघा, अगदी परफेक्ट आपला आकार येतो हा गळ्याचा। ठीक आहे, कटोरीचा अशा पद्धतीने कटोरी ही आपण आकार काढलेला आहे। आणि हा फ्रंटचा आपला ड्राफ्ट रेडी झालेला आहे। आता आपण हे कट करून घेऊया। आधी बॅकचा मुंडा, ठीक आहे। आता आपण बॅक पार्टचा पहिल्यांदा गळा काढून घेऊया। इथून 3.25 वर मार्क करायचं, 3.25। इथून क्रॉस मध्ये मागचा गळा इथे आहे 9 इंच, क्रॉस मध्ये 9 इंच मार्किंग टाकायचं, सरळ रेषा, आता खाली आपण इथे 3 इंचावर मार्किंग करते मी। जितका ब्रॉड करायचा आहे आपल्याला गळा त्याप्रमाणे खालून तुम्ही वाढवू शकता। ठीक आहे, हा असा, आणि इथे हा गोल गळा, हा असा आकार द्यायचा। ठीक आहे, हा झाला बॅकचा गळा। आता आपण टक्सचं मार्जिन टक्स घेऊया। 1.5 इंच इथे इकडनं मार्जिन सोडून द्यायचं, आणि इथून हा इथे मध्य घ्यायचा, याचा मध्य, आणि 1 इंचाचा आपण टक्स मागे घेतलेला आहे। 1 इंच, तर अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच इकडे। ठीक आहे, आता ही
सरळ रेषा आखून घ्यायची। इथे 4 ते 4.5 इंचाचा टक्स द्यायचा। ठीक आहे, मी इथे 4.5 इंचाचा घेते। ठीक आहे, आणि हे जोडून घ्यायचे अर्धा इंचाचं। हे झालं आपलं बॅक पार्ट रेडी झाला। ठीक आहे, हा आपला बॅक पार्ट। ठीक आहे, बॅक पार्ट। आता फ्रंट कटिंग करून घेऊया आपण। पहिल्यांदा मुंडा कट करूया। खालची योकपट्टी कट करून घ्यायची। आता गळा कट करूया। आणि कटोरी। तर बघा, हे आपले हा साइड पार्ट आपला कट झाला। हा आहे साइड पार्ट। ठीक आहे, साइड पार्ट। आणि ही आहे आपली योकपट्टी। ही आपल्याला पुन्हा दुसऱ्या पेपरवर काढायची आहे। ठीक आहे, आणि ही आपली मूळ कटोरी आहे। आता ह्या कटोरीला आपल्याला वाढवायचं आहे दुसऱ्या पेपरवर। तर ही कटोरी 34 इंच जी मेन चेस्ट आहे त्याप्रमाणे आपल्याला वाढवायची। ठीक आहे, 32 ही अप्पर चेस्ट आहे, त्याप्रमाणे आपण माप टाकलेली आहेत बॅक पार्टची। ठीक आहे, पण कटोरी जे आपण फ्रंटला जी काढलेली आहे ती 34 इंच मापाप्रमाणे आपल्याला वाढवायची। ठीक आहे, तर त्यासाठी आता दुसऱ्या पेपरवर हे बघा, हे असं क्रॉसमध्ये घडी टाकायची। दुसऱ्या पेपरवर हे अशी क्रॉसमध्ये घडी टाकायची आहे। हा मध्य, आणि ह्या कटोरीचा सुद्धा असा मध्य असा हे बघा खालून असं एकमेकांना जोडून ही घडी करून ही अशी मध्यभागी घडी करायची। हा या कटोरीचा मध्य निघाला। तर ह्या आता हा जो क्रॉसमध्ये घडी घातली आहे तर त्या क्रॉसवर बरोबर ह्या कटोरीचा क्रॉस असा जुळवून ठेवायचा, व्यवस्थित जोडायचा, म्हणजे आपला टक्स बरोबर मध्ये येतो, इकडे तिकडे होत नाही। ठीक आहे, म्हणून पेपर क्रॉसमध्ये घडी घालून मग कटोरी त्याच्यावर ठेवून जशीच्या तशी त्याच्यावर उतरवून घ्यायची आहे। ठीक आहे, कटोरी ही जशीच्या तशी उतरवून घ्यायची आहे दुसऱ्या पेपरवर। ठीक आहे, हे बघा। मैत्रिणींनो, मी तुम्हाला अगदी प्रोफेशनल टेलरची तुम्हाला ही कटिंग दाखवते। टेलर लोक आपल्याला वाटतं ना की टेलर प्रमाणे आपली कटोरी का येत नाही, का कटिंग आपलं व्यवस्थित होत नाही, तर त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आहे। तर लक्ष देऊन अगदी मन लावून तुम्ही शिका, अगदी परफेक्ट तुम्ही प्रोफेशनल टेलर सारखं ब्लाऊज शिवायला शिकणार आहात। ठीक आहे, हा याचा मध्यावर मार्क करून घ्यायचा। ठीक आहे, हे बघा अशा पद्धतीने मी कटोरी उतरवून घेतली आहे जशीच्या तशी। ठीक आहे, दुसऱ्या पेपरवर, आणि ही अशी दोन्ही साइडला वाढवून घ्यायची, ही अशी सरळ। आता ही वाढवायची आहे आपल्याला। मेन चेस्ट आहे आपली 34, तर त्याप्रमाणे आपल्याला कटोरी वाढवायची आहे। तर या बाजूला 1.25 इंच मार्क केलं मी, या बाजूला सुद्धा 1.25 इंच मार्क करायचं आहे, 1.25 इंच, आणि इथून खाली सुद्धा 1.25 इंच मार्क करायचं। आता हे रेषा सरळ ओढून घ्यायची, बरोबर बरोबर मध्यावर ओढायची आहे। ठीक आहे,
हा झाला कटोरीचा मध्य पॉइंट हा। आणि आता इकडे 1.25 इंच वाढवलाय आपण, तर इथून ते इथपर्यंत हे जोडून घ्यायचं। आता या बाजूला हे जो आपण 1.25 इंचाचा इथे मार्क केलेला आहे, तर या टोकापासून ते इथपर्यंत हे सुद्धा असं जोडायचं। अशा पद्धतीने डॉट डॉट करून आधी मार्किंग करायचं, हे बघा, आणि व्यवस्थित आकार द्यायचा आहे। हा झाला आपला कटोरीचा आकार, ठीक आहे। आता इथे खाली हा जो आपण 1.25 इंच खाली वाढवून घेतलाय, तर हा पॉइंट आणि या पॉइंट पासून इथपर्यंत ही रेषा जोडायची आहे, ठीक आहे। इथून इथे इथपर्यंत आणि इथून सुद्धा असं इथपर्यंत, हे बघा, हे झालं आपलं कटोरीचं ड्राफ्टिंग, कटोरी वाढवायचं। आता आपण कट करून घेऊया। ही झाली आपली कटोरी, वाढवलेली कटोरी, ठीक आहे। अशा पद्धतीने हा किती सुंदर आकार आपला आलेला आहे कटोरीचा। आता हा असा मध्ये फोल्ड करून याचा टक्सचं माप टाकायचं आपल्याला। तर आता ही कटोरी आपली किती आहे ही पहिल्यांदा मोजून घ्यायची, ठीक आहे। ही मूळ कटोरी आपली खालून किती इंच, 5.5 इंचाची आहे, ठीक आहे। मग 5.5चा मध्य किती आहे, अर्धा, म्हणजे 5.5चा अर्धा 2.25, ठीक आहे। तर या बाजूला 2.25, या बाजूला 2.25 आणि दुसऱ्या बाजूला 2.25 असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय। आता 2.25 अधिक 1/2 इंच, कारण का या बाजूने 1/2 इंच आपलं शिवण्यामध्ये जाणार आहे, तर ते मार्जिन सुद्धा घ्यायचं आहे 2.25 मध्ये, ठीक आहे। तर दोन्ही बाजूला 2.25 अधिक 1/2 इंच असं 3-3 इंचाचं आपल्याला इकडनं मार्किंग, इकडनं 3 इंचावर मार्क करायचं, इथे 3 इंच आणि या बाजूला पण 3 इंचावर मार्क करायचं, या पद्धतीने, ठीक आहे। आणि इथून खाली 3 इंचाचा टक्स द्यायचा आहे, 3 इंचावर टक्स, हे बघा, हा झाला आपला टक्स पॉइंट आणि टक्स उंची, ठीक आहे। आता हे थोडंसं इथे नॉच मारून घ्यायचा, हे बघा, आणि हा असा टक्स आपला दुमडायचा। आणि ही बघा कटोरी हे बघा अशा पद्धतीने, आणि असं फोल्ड करून कटोरी हे करून इथे वाटलंच आपण परत चेक करून घ्यायचं की बरोबर आपला कटोरी बरोबर आली की नाही। हे बघा, हे बघा, बरोबर इकडनं 1/2 इंच राहिलेला आहे आपल्याला शिलाईसाठी, आणि इकडनं सुद्धा बघा 1/2 इंच शिलाईसाठी राहिलेलं आहे, ठीक आहे। म्हणजे आपली कटोरी अगदी परफेक्ट आपला टक्स आलेला आहे, आणि बघा किती सुंदर कटोरी झालेली आहे, ठीक आहे। हे बघा, तर अशा पद्धतीने, आणि काय करायचं, आणखी एक राहिलं, हे तर स्टिचिंग करताना सुद्धा तुम्ही करू शकता, पण मी तुम्हाला आताच दाखवते। इकडनं बटन पट्टीकडनं
खालून अर्धा इंच वर मार्क करायचं आणि हा जो आपण इथे टक्स घेतलेला आहे म्हणजे जो 3 इंचावर आपण मार्क केलेला आहे तिथपर्यंत हे जोडायचं आहे इथपर्यंत आणि कट करायचं आहे। अर्धा इंचावर हे बटन पट्टीकडनं क्रॉसमध्ये कट करायचं। बस ही झाली परफेक्ट कटोरी। अगदी प्रोफेशनल टेलर सारखं तुम्हाला मी कटिंग दाखवलेलं आहे मैत्रिणींनी, ठीक आहे। तर अशा पद्धतीने पूर्ण ड्राफ्टिंग आपलं 34 इंच कटोरीचं झालेलं आहे। हा बॅक पार्ट आणि हा साइड पार्ट आणि ही कटोरी आणि योक पट्टी तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं आहे, पण तरी मी दाखवून देते इथे तुम्हाला। हे बघा, दुसऱ्या पेपरवर काढताना आता ही मोजून घ्यायची किती आहे आपली योक पट्टी। हे बघा, इथे आलेली आहे आपली योक पट्टी ही 2.5 ला 1 रेषा कमी, तर 2.5 इंच घेतली तरी चालेल, ठीक आहे। तर 2.5 इंच आणि पाव इंच खाली वाढवून घ्यायचं त्याच्यामध्ये, ठीक आहे। 2.5 इंच आणि पाव इंच वाढवून घ्यायचं, हे बरोबर आहे मार्जिन एवढं, ठीक आहे। तर 2.5 अधिक पाव 2.25 इंच आपण घेऊया। इथून 2.25 इंच, इथून 2.25 इंच वर आणि इकडनं सुद्धा 2.25 इंच वर घ्यायचं आहे। दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे। ही किती आहे? ही आहे 9.5, ठीक आहे। तर इथून पण 9.5 बरोबर आहे आपली, 9.5 बरोबर आहे। आता इथून 1 इंच वर घ्यायचं आहे, 1 इंच वर, आणि इथून सरळ छातीचा 10वा, छाती 34 आहे तर 34चा 10वा 3.4, तर 3.4 वर मार्क करायचं आणि ही क्रॉस मध्ये जोडायचं। इथे हा 1 इंच घेतलाय तो पॉइंट आणि हा छातीचा 10वा पॉइंट आहे, हे तिरकस रेषा जोडून घ्यायची। तर ही झाली आपली योक पट्टी रेडी, ठीक आहे। आता ही आपण कट करून घेऊया। आणि हा इथे गोलवा द्यायचा नाही, हे तिरकस जोडलेलं आहे आपण, तर तिरकसच आलं पाहिजे, ठीक आहे। पट्टी ही अशी कट करायची आणि इथे थोडासा हलकासा गोलवा, थोडासा हलकासा, आणि सरळ कट करायचं। तर ही झाली आपली योक पट्टी सुद्धा रेडी। आता ही सुद्धा बाजूला ठेवून द्यायची। तर अशा प्रकारे बघा, आपलं पूर्ण कटिंग मी तुम्हाला अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे। प्रत्येक छोटी छोटी गोष्ट तुम्हाला मी सांगितलेली आहे मैत्रिणींनो। तर तुम्ही नक्की याप्रमाणे माप टाकून कटिंग करा आणि ज्या मैत्रिणी माझ्या शिवणकाम करतात, ज्या मैत्रिणींना ब्लाऊज स्टिच करता येतं आधीपासून, त्यांनी सेम या पद्धतीने कटिंग करा आणि स्टिच करून बघा ब्लाऊज तुम्हाला कसं। कुठे काही प्रश्न असेल तर मला प्रश्न तुम्ही नक्की विचारू शकता, ठीक आहे। तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो मी तुम्हाला खूप साध्या सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊज कटिंग दाखवत आहे। तर तुम्ही नक्की व्हिडिओ लक्ष देऊन बघा आणि घरी त्या पद्धतीने कटिंग करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आणि काही तुमचे प्रश्न असले, काही शंका असल्या तर मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा, मी त्याचा रिप्लाय तुम्हाला नक्की देईल। तर आशा आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडणार आणि आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि खाली बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझं नोटिफिकेशन
सर्वात आधी मिळेल. जे पण मी नवीन व्हिडिओ पुढचे टाकते ते तुम्हाला लगेच मिळणार. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.